चंद्रपूर शहरात 3 जानेवारीला 4 अल्पवयीन मुलांनी 19 वर्षीय मुलाची दगडाने ठेचून क्रूर हत्या केली होती। अल्पवयीन मारेकऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी बाबूपेठ वासियांनी 8 जानेवारी रोजी सायंकाळी कॅन्डल मार्च काढला। डीएड कॉलेजच्या मैदानावरून निघालेला हा कॅन्डल मार्च प्रभागातील भ्रमण करीत नेताजी चौकात पोहोचला। 3 जानेवारीला बाबूपेठ निवासी तन्मय जावेद खान हा 19 वर्षीय मुलगा सायंकाळी घरी येत होता। वाटेत महाकाली मंदिरजवळ काही अल्पवयीन मुलांच्या दुचाकीला तन्मयच्या वाहनाने कट लागली। आपल्या वाहनाला कट का मारली म्हणून अल्पवयीन मुलांनी तन्मय सोबत वाद घालत त्याला मारहाण केली। त्यानंतर तन्मयला दुचाकी वाहनाला झालेल्या नुकसानीची भरपाई मागितली। तन्मयने पैसे नसल्याचे सांगताच 4 अल्पवयीन मुलांनी गौतम नगर भागात तन्मयला नेत त्याची दगडाने ठेचत अत्यंत क्रूरपणे हत्या केली। या घटनेचा निषेध व्यक्त करीत आज बाबूपेठ भागातील नागरिकांनी तन्मयच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी कॅन्डल मार्च काढला। कॅन्डल मार्च नेताजी चौकात पोहोचल्यावर नागरिकांनी मनातील संताप व्यक्त केला। मारेकरी मुलांना आमच्या स्वाधीन करा, आम्ही त्याचा बंदोबस्त करू अशी मागणी यावेळी करण्यात आली। पोलिसांचे मूल असे गुन्हे करीत आहे म्हणून प्रशासन मारेकऱ्यांची पाठराखण करीत आहे असा आरोप नागरिकांनी यावेळी केला। मारेकरी अल्पवयीन मुलांना कठोर शिक्षा व्हायला हवी याबाबत तन्मयच्या आईने पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांची भेट घेत निवेदन दिले। अशी दुर्दैवी घटना पुन्हा कुणावर होऊ नये हे एक आमचं महाराष्ट्र प्रशासनाला, पोलीस प्रशासनाला सांगणे आहे। आमची एवढीच मागणी आहे, ते नाबालिग जरी असतील तरी त्यांच्यावर कठोर कारवाई होण्याची मागणी आहे। जर आज एक नाबालिग जर असे कृत्य करत असेल तर त्यांच्यामुळे दुसरा नाबालिग पुन्हा असे कृत्य करू शकते। पण त्यासाठी परत असा कायदा परत महाराष्ट्र शासनाने तयार करावा। तो नाबालिग जरी असला तरी त्यांना सुद्धा कठोर कारवाईची शिक्षा हे देण्यात यावी।